इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। त्यामुळे वाढता पाठिंबा मिळत आहे आणि हा पाठिंबा थांबणार नाही। 15 तारखेच्या संध्याकाळच्या मतापर्यंत हा पाठिंबा मिळत राहणार आहे। पहिली समस्या आहे लाल नगरातील घरकुल पुनर्वसन करणे, पाणी प्रश्न, गटारी इत्यादी अनेक समस्या आहेत। त्या सर्व सोडवण्याचा आम्ही चारही उमेदवार प्रयत्न करेन। शिवशाहू पॅनलचे आमचे जे काही वरिष्ठ आहेत बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर आमच्या पॅनलचं जर प्रभुत्व आलं, सत्ता आली तर 1 वर्षात आम्ही इचलकरंजी शहराला मूलभूत पाणी देण्याची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। म्हणजे महिलांसाठी काहीतरी रोजगार निर्मिती करू शकतो का? जसं की घर बसल्या खूप सारे बिझनेसेस आहेत जे आपण करू शकतो। इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण इथं आलो आहोत। या ठिकाणी शिवशाहू आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले। या ठिकाणी माजी नगरसेवक राहुल खंजरे साहेब आहेत। खंजरे साहेब, मला आपण सांगा, आपण प्रभागामध्ये आपला प्रचार दौरा चालू आहे, नागरिकांचा काय प्रतिसाद आहे? नागरिकांचा अत्यंत प्रचंड सहकार्य लाभतंय। आमचे चारही उमेदवार अब्राहम बापू अवयव गटातनं, संतोषी कांबळे ब गटातनं, क गटातनं आमच्या रोहिणी बरकाळे आणि मी स्वतः ड गटातून उभे राहिलेलो आहे। क बशी आमचं चिन्ह आहे आणि युवकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, अनेक लोकांचा आणि सर्व महिला भगिनींचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे। नागरिक आमच्या समोर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी इच्छा व्यक्त करतायत आणि त्यांनी विश्वास दाखवलेला आहे की ही जी आमची शिक्षित, उच्च शिक्षित जी आमची टीम झालेली आहे शिवशाहू आघाडीची प्रभाग 9 मधली, हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकते असा विश्वास आम्ही गेल्या प्रचारादरम्यान त्यांचं संपादन केलेलं आहे। त्यामुळे वाढता पाठिंबा मिळत आहे आणि हा पाठिंबा थांबणार नाही। 15 तारखेच्या संध्याकाळच्या मतापर्यंत हा पाठिंबा मिळत राहणार आहे। साहेब, आपण संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक लोकांची सेवा आपण त्या माध्यमातून केलेली आहे। नागरिकांचा ह्या माध्यमातून काय आपल्याला प्रभागामध्ये याचा फायदा, बेनिफिट होतोय का? ती जी आम्ही कामं करत होतो, हे साधारणतः मी संजय गांधीचा अध्यक्ष झाल्यानंतर 1.5 वर्ष कामं ती सुरुवात झाली आणि त्याच्यातली माहिती आणि त्याची व्याप्ती मला लक्षात आल्यानंतर मी संपूर्ण माझ्या प्रभागाबरोबरच, मंगळवारपेठ खंजिरे प्रभागाबरोबरच संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील आणि इचलकरंजी शहरातील महिलांना त्या पेन्शनच्या, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना असेल, विधवांची असेल, अपंग लोकांना असेल, ह्या योजना आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही सर्वजण, मी स्वतःही राबवले आणि आता इथून पुढच्या काळात ह्या सर्व योजना आम्ही पुढील काळामध्ये राबवणार आहोत आणि त्यांचा वाढता पाठिंबा आहे। ज्येष्ठ नागरिक तर आवर्जून आम्ही घरी गेलो की भेटतात, ते सांगतात की बाबा तुझं काम आमच्यापर्यंत आहे, तरी ते प्रभाग जरी नवीन वाढलेला असला तरी तिथूनही आम्हाला चांगला वाढता पाठिंबा ह्या कामामुळे आम्हाला मिळत आहे। आणि त्याचबरोबर अब्राहम बापू असतील, आम्ही असेल, गेली 15 वर्ष झालं नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत। कामाची, प्रश्नाची जाण आहे। नगरपालिकेमध्ये नागरिकांचे प्रश्न प्रशासनाला धारेवर धरायचं काम आम्ही केलेलं आहे। वारंवार आम्ही प्रश्न आमचे भागातले सोडवण्यासाठी आंदोलन असतील, पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन असेल, उपोषण असेल, जनतेच्या प्रश्न सतत आम्ही राहिलेलो आहे। त्यामुळे हे लोकांना माहिती आहे। त्यामुळे कोणत्याही भूलथापानं बळी न पडता संपूर्ण शिवशाहू आघाडीच्या पाठिंबा लोक राहणार आहेत आणि त्यांनी मन केलेलं आहे। साहेब, या ठिकाणी पण या ठिकाणी गेले 15 वर्ष झालं इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पद भूषवलं आहात। या ठिकाणी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे व आपले शिवशाहू आघाडीचे नेते बंटी पाटील साहेब यांनी नुकताच दौरा करून या ठिकाणी गेलेले आहेत। पाण्याचा जो मूलभूत महत्वाचा प्रश्न आहे, यासाठी आपल्या पॅनलचं काय विजन असणार आहे आपल्या प्रभागासाठी? शिवशाहू पॅनलच्या वतीनं इचलकरंजी शहरामध्ये जो काय आम्ही अजेंडा घेतलेला आहे, तो या अजेंडामध्ये इचलकरंजीला सर्व मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। गेले 10-15 वर्ष इचलकरंजी शहरामध्ये जे काही सत्तांतर आहेत, सत्तेतले पदाधिकारी असतील, विद्यमान आमदार, खासदार, या लोकांनी जनतेला फक्त आश्वासन देण्याशिवाय काही केलेलं नाही। त्यामुळं आम्ही शिवशाहू पॅनलचे आमचे जे काही वरिष्ठ आहेत बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर आमच्या पॅनलचं जर प्रभुत्व आलं, सत्ता आली तर 1 वर्षात आम्ही इचलकरंजी शहराला मूलभूत पाणी देण्याची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। आज इचलकरंजी शहरातला जो काय पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही 1 वर्षात मोडून काढणार आणि रोज 1 दिवस आड का होईना आणि रोज पाणी आम्ही द्यायची व्यवस्था करणार आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांना समाधान करणार आहे। या ठिकाणी सुशिक्षित आणि आपल्या या प्रभागातील एक
उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत संतोषी या ठिकाणी आहेत. ताई, आपण एक सांगा, महिला सक्षमीकरणासाठी आपला काय एक विजन असेल? महिला सक्षमीकरण किंवा महिला आपल्याला आमच्या भागात पाहिलं तर 60 ते 70% महिला रोजंदारीवर काम करतात. तर त्यांच्यासाठी आपण महिलांसाठी काहीतरी रोजगार निर्मिती करू शकतो का? जसं की घर बसल्या खूप सारे बिझनेसेस आहेत जे आपण करू शकतो. गारमेंट मी खूप ठिकाणी पाहिलं, काही ठिकाणी गारमेंटचं चांगलं चालू आहे. मग तसं मोठ्या प्रमाणावर आपण या भागात करू शकतो का? कारण इथल्या बायका बाहेर जाऊन काम करतात. त्याऐवजी त्यांना इथंच काहीतरी प्रोव्हाइड केलं तर ते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, त्यांच्या मुलांसाठी पण चांगलं आहे. मुलं पण त्यांची शिक्षणाला लागतील आणि त्याच्यातूनच एक घर किंवा एक फॅमिली बळकट होईल. आणि या पद्धतीने आपण काम करू. या ठिकाणी बेडकाळे वहिनी सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत. वहिनी, आपण थोडक्यात आणि शॉर्ट मध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी काय आश्वासन? आमच्या प्रभागातील पहिली समस्या आहे लाल नगरातील घरकुल पुनर्वसन करणे, पाणी प्रश्न, गटारी इत्यादी अनेक समस्या आहेत. त्या सर्व सोडण्याचा आम्ही चारही उमेदवार प्रयत्न करेन प्रामाणिकपणे. त्यामुळे आम्हाला भरघोस मतांनी सर्वांनी विजयी करावे अशी आमची विनंती आहे. या ठिकाणी आपण बघितलं असाल, प्रभाग क्रमांक 9चे शिवसेना आघाडीचे चारही उमेदवार, जेणेकरून नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचं या ठिकाणी उमेदवारांनी सांगितलं आहे. येणारा काळ आणि येणारी वेळ ही नक्कीच त्यांच्यासाठी सगळ्याच असेल. भविष्य काळातील तुम्हाला या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय. धन्यवाद. जय